खेळाडू अजून आलेला नाहीये. अदरवाईज या संघाला असोसिएशनच्या नियमानुसार आणि ऑर्गेनाइजच्या नियमानुसार 2 धावांची पेनल्टी लागेल सामना चालू होण्याच्या अगोदर. 5 मिनिटं थांबलो तर मग सामन्याला अजून खूप जास्त विषय मिळेल. चला या मित्रांनो, कोण असेल राखीव खेळाडू? चला खूप उशीर होतोय, विलंब होतोय. सामना सुरू होईल तर बरा आहे, की सर्व होऊन देखील सामना चालू होत नाही ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि याच्यासाठी कारणीभूत ज्या गोष्टी आहेत त्या आता घडतात. सामना चालू करून घ्यायचा आहे. चला पेनल्टी देणार नाहीत, पण ही ओव्हर संपण्याच्या आत जर तुमचा राखीव खेळाडू आला नाही तर तुम्हाला पेनल्टी आहे, हे लक्षात ठेवा. सामना पंच चालू करा. 1 ओव्हरची मुभा दिलेली आहे आयोजन कमिटीकडून ही मुभा आहे, लक्षात ठेवा. आयोजन कमिटी सांगते मग तुम्ही सामना चालू करा. तुम्हाला 1 ओव्हरची मुभा दिली ना, तुम्ही 1 ओव्हरच्या आतमध्ये जर तो नाही पोहोचणार तर मग तुम्हाला पेनल्टी आहे. सन्माननीय असोसिएशनचे मेंबर्स काकडे साहेब यांना विनंती की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत केला जातोय. अजूनही आमने संघाचा बरावा खेळाडू येत नाहीये आणि या खेळाडू मुले जवळजवळ सामना 3 मिनिटं उशीर होतोय. पंच सामना चालू करून घ्या. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. थोडंसं स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायची आहे, कारण की दिलेल्या वेळावरती तुम्हाला यायचं आहे. कारण की बघा पहिल्या सामन्याला समजून घेतो, पण त्याच्यानंतर जे सामने आहेत जेही संघ खेळणार असतील त्यांनी आपल्या सर्व संघांशी घ्यायचं आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक घेऊन येतो गोलंदाज अनिल आणि स्ट्राईक लाईनला फलंदाज आहे संजय. नॉन स्ट्राईक लाईनला विजय. आणि याचा पहिला चेंडू आता मात्र हलक्या हाताने फक्त गलीमध्ये चेंडू ढकललेला आहे. 1 धाव पूर्ण होते. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात धावतात धावतात. आता मात्र कुठेतरी चेंडू अडवण्यात यश आलेले आहे. तेव्हा दरम्यान 2 धावा तर नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत. 2 अंकांनी शुभ सुरुवात करताना दरम्यान काकडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मी लाखिवली चषकामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम. दरम्यान चालू असेल सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा वर्सेस श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे या संघामध्ये आपण ही लढत बघतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक अनिल. आता मात्र हुक केलेला आहे. फाईन लेग शॉर्ट, फाईन लेगच्या खेळचेंडू जातं चेंडू सीमा पार. असं वाटलं होतं की कुठेतरी अडवला जाईल, मात्र शॉर्ट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून हा चेंडू काढण्यामध्ये यशस्वी झालेला आहे फलंदाज संजय. तर संजय आपल्या संघासाठी एक संजीवनी भरी अशी सुरुवात करून देतोय. पहिल्या चेंडूवरती 2 आणि दुसऱ्या चेंडूवरती हा अतिशय महत्त्वपूर्ण चौकार त्याच्या बॅटमधून बघायला होता. पॉवर प्लेमध्ये आत्तापर्यंत श्रीकृष्ण सापे संघाची दमदार सुरुवात म्हणावी लागेल. अनिल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एक कणू मारा करतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न अंदाधून बल्ला चालवला होता, पण विकेट किपर काही गोलंदाजाला साथ देत नाहीये. जो चेंडू चांगला टाकला होता तो चेंडू देखील 1 धावांसाठी जातोय. इथे गोलंदाजी काही चुकी नाहीये, इथे पूर्णतः चुकी आहे ती विकेट किपरची. त्यांनी तो चेंडू गॅदर केला नाहीये आणि त्याच्याच अनुषंगाने 1 धाव मात्र इथे मिळते. थोडंसं शांत क्रिकेट चालू आहे. अनिल कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात आणि कमबॅक केलेला देखील आहे. अनिल पुढे सरचा लॉफ केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, तिथे येतोय क्षेत्ररक्षक आणि चुकी झालेली आहे. चेंडू जातो सीमा पार. या षटकातील हा दुसरा चौकार. लेझी क्षेत्ररक्षण, इझी चेंडू अडवण्यासारखा होता, मात्र क्षेत्ररक्षकाला काही त्या चेंडूचा अंदाज घेता नाही, का की या ग्राउंडची जी भौगोलिक रचना आहे ना त्या अनुषंगाने तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. जास्त वेळ चेंडू तुम्ही जमिनीला ठेवाल तर तुमच्याशी चेंडू गळफत करणार आणि ती झाली. अनिल पुन्हा एकदा तशाच प्रकारचा लॉफ्टेड फटका म्हणाला ड्राईव्ह. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या सर्कलमध्ये 1च अंक मिळणार. 1च धावेवरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 12. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, बिनबाद 12 अशी अवस्था आहे. षटकातील माझ्या मते शेवटचा चेंडू शेष असावा. अनिल आता मात्र फक्त गलीमध्ये चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. 1 धाव पूर्ण होते. 2 क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू मागे चेंडू जातो सीमा रेषेच्या जवळ. काय झालेलं क्षेत्ररक्षक पडलाय आणि चेंडू देखील सीमा पार गेलेला आहे. थोडंसं क्षेत्ररक्षक करताना खेळाडूंनी ध्यान द्यायचंय.
अतिउत्साहपणा करू नये. षटकाची समाप्ती शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार, या चौकाराने श्रीकृष्ण सापे संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 अशी दमदार सुरुवात. डीजे 4 षटकांचा सामना आहे आणि ऑलरेडी पहिल्या षटकाला थोडासा विलंब लावला होता. त्या अनुषंगाने दुसरं षटक लवकर गतिमान करावं ही अपेक्षा ठेवतो. असोसिएशनची सलग असे आमचे पंच अतिशय फेमस पंच आहेत, ज्यांची कामगिरी खूप चांगली बघितलेली आहे. ओके, पहिला जो गोलंदाज होता तो अनंत होता आणि आता आलाय तो अनिल आलाय, असं थोडक्यात आम्हाला आता माहिती मिळाली आहे. पहिला षटक ज्यांनी हाताळला होता तो अनंत होता आणि आता मात्र गोलंदाजी अनिल आलेला आहे. अनिल पाटील स्ट्रायकिंग फलंदाज आहे. विजय फुल टच चेंडू भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल होण्याची काही शक्यता नाही. पहिल्या बाउन्स तिचे अटेंड केला जाईल. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, थ्रो येतोय आणि अशा प्रकारे धावबादच्या स्वरूपात श्रीकृष्ण सापे संघाला लागणारा हा पहिला हदरा विजयाच्या रूपामध्ये. चांगला फटका होता मात्र कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोघांमध्ये तेवढंसं तालमेल नाहीये. खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर या ग्राउंडवरती दिसतंय, त्यामुळे दोन धाव घेणं या वयाच्या 45च्या एजमध्ये थोडं सोपं देखील नाहीये मित्रांनो. मात्र आता नवीन फलंदाज येतो संघाचा अतिशय महत्त्वपूर्ण फलंदाज संतोष येतोय. संतोष एक हार्ड हिटिंग बॅट्समन आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची आणि त्याला ती करावी लागेल. का की ज्या 45च्या खेळाडूंनी पहिल्या षटकामध्ये जे काम करायला हवं होतं ते आत्तापर्यंत केलेलं आहे. आता मात्र फक्त संतोषला ते कंटिन्युअसली ठेवावं लागेल. दरम्यान पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय धावबादच्या स्वरूपात अनिल. क्षेत्ररक्षणाने ग्रीष्मा 11 आमनेपाडा थोडंसं चेंज करतोय. चला दुसरा षटक संतोष स्ट्राईक एंडला. अनिल आता मात्र सुरेख चेंडू आणि पंचांचा बोट आकाशात एसट्या विध्वस्त झाल्यात. ऍक्च्युली चेंडू पायाला लागल्यानंतर डायरेक्टली एसट्यावरती जातोय आणि एक मोठा हादरा बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत अनिल याने. आता मात्र श्रीकृष्ण सापे या संघाला आणि संतोषच्या रूपाने मोठा हादरा, त्याच्याकडे क्षमता होती मोठी फटकेबाजी करण्याची, तो मात्र आता काही न करता समोर खेळाडू कक्षामध्ये जातोय. शांतता, एक भयान शांतता आता मात्र पसरलेली आहे ती श्रीकृष्ण सापे या खेळाडू कक्षामध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा चांगल्या प्रकारे कुठल्या होत्या बिनबाद, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पतडर चालू झाली आहे. पहिल्या चेंडूवरती धावबाद, दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड झालेला आहे फलंदाज संतोष. आता नवीन फलंदाज प्राचारित केलेला आहे आदेश. बघूया आदेशला खेळाडू कक्षामधून काय आदेश देऊन पाठवलेला आहे ते आपल्याला समजेलच. मात्र अनिल यांनी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे, बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. आता कुठेतरी ग्रीष्मा 11 आमनेपाडा हा संघ कमबॅक करतोय सामन्यामध्ये. धावसंख्या देती 17. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नवीन फलंदाज आलेला आता आदेश. जास्तीचा वेळ आमनेपाडा संघाकडून घेतला जातोय थोडंसं. पुन्हा अनिल आता समोर सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडूवरती बोट फिरवली होती आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. वेग आणि नियंत्रण या दोघांचं मिश्रण या गोलंदाजीमध्ये बघायला मिळतो अनिल याच्याकडून. अनिल याने आतापर्यंत 3 सुरेख चेंडू फेकलेत, ज्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. आतापर्यंत 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सरसात पुढे माझा अपील होतोय, मात्र पुन्हा एकदा हा चेंडू डॉट.
डॉटवर डॉट चेंडू चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये कमालीचं कमबॅक करून ठेवलेलं आहे ते ग्रीष्म आमनेपाडा संघाकडून. अनिल जबरदस्त गोलंदाजी मारा करतोय. पहिल्या षटकामध्ये अनंत खर्चिक ठरला होता, मात्र त्याच्यावरती आता पूर्णपणे मुलामा लावताना गोलंदाज अनिल पुढचे सरतावत आणि आत्ता मात्र त्रिफळाची मधली एसटी वाकवतोय फलंदाज आदेशाची आणि श्रीकृष्ण सापे संघाला लागणारा हा तिसरा हदरा. डीजे आमनेपाडा संघामध्ये चांगली गोलंदाजी करताना शेवटच्या षटका चेंडूवरती मात्र 3 धावा पळून काढल्यात आणि धाव संख्या झाल्या 20 धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला ग्रीष्माईला आमनेपाडा आपण लगेचच क्षेत्र सजवायचं आहे. या अगोदरही तुमच्या पहिल्या षटकामध्ये थोडासा वेळ झाला होता, तर तुम्हाला विनंती असेल की आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 षटकाचा खेळ संपलेला, धाव संख्या झाली ती 20. एकूण 3 गडी बाद केलेले आहेत आणि तिन्ही गडी एका षटकामध्येच बाद झाले आहेत, ते म्हणजे अनिल याच्यामध्ये. आता नवीन गोलंदाज येतो आमनेपाडा संघाकडून, आर्यन. अल्फाबेटिक ए चा अंक काही सोडत नाहीये आमनेपाडा संघ. पहिला षटक गोलंदाज ए फॉर अनंता, दुसरा षटक घेऊन आलेला आहे ए फॉर अनिल, तिसरा षटक घेऊन आलेला आहे ए फॉर आर्यन. मतलब ए हा लकी फॅक्टर आहे असं म्हणावं लागेल आमनेपाडा संघासाठी. आर्यन येतोय संघासाठी तिसरा षटक घेऊन, समोर असेल फलंदाज. आणि गावाचं नाव देखील ए फॉर आमनेपाडा. संजय समोर आर्यनच्या. मेघनाथच्या बॅटमधून लॉफ्टेड फटका बघायला मिळेल लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण. एका धावावरती समाधान मानावं लागेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. पहिलं षटक सोडलं तर बाकीचे सर्व षटक खूप चांगलं. पहिल्या षटकामध्ये 16, त्याच्यानंतर फक्त 4 धावा दिल्यात अनिल याने. आणि इथे देखील चांगली सुरुवात झालेली आहे. गोलंदाज आर्यन, समोर असेल फलंदाज संजय. आता मात्र कव्हर चेंडूला उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा देखील पूर्ण. चांगल्या प्रकारची आता फलंदाजी चालू आहे, कारण की या धावा येणं खूप महत्वाच्या आहेत आमनेपाड्याच्या समोर श्रीकृष्ण सापे संघाला. कारण की ज्या प्रकारचे विकेट गेलेत त्या अनुषंगाने धावा येणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा अंदाधुंद बल्ला चालवला होता तिथे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. आर्यन चांगली गोलंदाजी करतोय. धावांसाठी आता मात्र कुठेतरी श्रीकृष्ण सापे संघाला झगडावं लागतंय. त्यांचे प्रमुख फलंदाज जे होते ते बाद झालेत लवकर, त्या अनुषंगाने ही परिस्थिती येऊन टेकली आहे संघावरती. संजय, पुन्हा एकदा संजयने उडाला चेंडू, मात्र चेंडू नोमॅस लँड मध्ये गिरतोय.
एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, थ्रो केला जातोय ओव्हर आणि दरम्यान या दोन धावाने धावसंख्या झाली ती 25. कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे चालवताना तरी सुद्धा एक समाधानकारक धावसंख्या आहे 25. याचं कारण म्हणजे पहिलं षटक 16 धावांचं केलं, त्यानंतर दुसरं दाबलं, तिसरं देखील षटक दाबण्यात आलेलं आहे. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या ना त्याच कुठेतरी प्लस पॉईंट होत्या. आर्यन आता पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी करणार नाही, एकदा पुन्हा दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय आणि अशा प्रकारे फलंदाज होतोय धावबाद. चौथा गडी धावबाद होतोय तो श्रीकृष्ण सापळे संघाचा. सापे संघाचा लगता है सबको बल्लेबाजी मिलेगी. विकास येतोय संघासाठी आता. सहावा गडी आणि या सामन्यामध्ये श्रीकृष्ण सापे संघाचा एक विशेष सांगतोय, जवळजवळ 3 गडी 6 पैकी 3 गडी धावबाद झालेले आहेत. सॉरी 4 स्कोर सांगता 4 खेळाडू धावबाद झालेत. 4 खेळाडू धावबाद. तर कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट या खेळाकडे या दृष्टीकडे तुम्हाला पुढे सराव करावा लागेल, लक्ष द्यावं लागेल की अशा गोष्टी पुढच्या सामन्यामध्ये किंवा पुढच्या टुर्नामेंटमध्ये होऊ नये. रामकृष्ण देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आलाय विकास, याला विकासात्मक फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा टोळ्या चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पुन्हा एकदा 2 धाव, पुन्हा तिसरीचा प्रयत्न होतोय का. आता मात्र
सुनील पवार यायचंय आता, मला मॅच खेळायला जायचंय. सुनील पवारांची आज ड्रेसिंग खूप चांगली आहे. असं वाटतं बाजूच्या लग्नामध्ये ते आलेत, आमंत्रित केलेले आहेत. सुनील पवार या नंतर लगेच पुढच्या इनिंगसाठी येतील माझ्यासमोर. 30 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठे फटके येत नाही, मात्र ग्राउंड स्ट्रोक येतोय. एक धाव पूर्ण झालेली आहे, बघूया. चांगला क्षेत्ररक्षण थ्रो येतोय. 5वा गडी होईल का बाद? नाही, भौगोलिक दृष्ट्या ग्राउंड थोडस कमकुवत आहे इथे, त्यामुळे तसं काही घडलं नाहीये. आणि एक अंकात धावसंख्या जाती 32. षटकातील शेवटच्या 3 चेंडू अजून शेष बाकी आहेत. सुरेख चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये आता. खूप शांत क्रिकेट मला मिळतोय. एवढा शांत क्रिकेट की बाजूच्या साऊंडचा आवाज येते. मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे आमनेपाडा संघाचा. पहिल्या षटक सोडता बाकी सर्व षटक जबरदस्त टाकण्यात आले आहेत. आता मात्र निर्धाव चेंडू. एकूण लो स्कोरिंगचा मॅच बघतोय. शेवटच्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शेष असावा आता. एकूण धावसंख्या अजूनही थांबलेली आहे धाव फलकावरती फक्त आणि फक्त 32 धावा धाव फलकावरती. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र जोरदार लॉफ्टेड फटका म्हणायला लागेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पुन्हा दुसरीदा प्रयत्न केला जाईल, थ्रो जाईल आणि हा माझा फलंदाज होतोय बाद. एकूण 5वा फलंदाजा धावबादच्या स्वरूपात बाद. एकच धाव मिळणार म्हणजे धावसंख्या झाली ती 33 आणि 34 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेल्या ग्रीष्मालय आमनेपाडा संघाटी. आणि या माझे साथी समालोचक माझे मित्र सुनील पवारांचा आवाज ऐकूया. खूप खूप धन्यवाद धन्यवाद डी जे. दरम्यान पाहतोय आपण कार्याध्यक्ष व्यासपीठावर आहेत आदरणीय संतोष काकडे साहेब. आणि सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जो आपला दमन दौरा होणार आहे त्यासाठी साहेबांनी तब्बल 15,000 रुपयाची रोख रक्कमच्या सहाय्याने मदत केलेली आहे. दादांचं आपण जोरदार टाळ्याने स्वागतसुद्धा करूया. किती मोठं प्रेम आहे ओरिजिनल 40+ संघटनेवर. येतो सिर्फ जाकी आहे, दमन दौरा अभी बाकी आहे. अशा खूप ग्रेट व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी हरिश्चंद्र काकांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण कार्याध्यक्ष आणि खूप मोठं प्रेम असलेल्या 40+ संघटनेवर असे आमचे संतोष काकडे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. तब्बल दमन दौऱ्यासाठी 15,000 रुपयाची रोख रक्कम साहेबांनी दिलेली आहे आणि त्याच व्यक्तिमत्वाचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. चला, टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. शेजारी आहेत, एकाच गावातले 2 संघ पाहतोय आपण. आमने सामने होणार आहेत. गावदेवी बादवड आणि जयंबे टेमगर अशी फाईट पाहायला मिळेल. पाहतो आपण टॉस बॉक्समध्ये कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स सोबत असतील. कारण की वेळ कमी आहे म्हणून आपण ओपनिंग घेणार नाही, फक्त निर्णय सांगायचे तिथूनच.
JMB टेमगरपाडा टीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर सूर्य आणि काणे स्पोर्ट पाये अशी आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली शेवटची लढत असेल. त्यानंतर प्रत्येक सामने 3 षटकाचे असतील. वेळेअभावी आपण ते सामने कमी जास्त षटकाचे खेळवण्यात त्याकरिता सर्व टीमनी सहकार्य करायचं आहे. मी आदरणीय मयूरदादा भोईर साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल डाव्याष्टीवर होता. ॲक्च्युली काय घडले पाहिजे एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट होताना आपण पाहतोय. बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. चांगला फाईन फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षणाचा मात्र चेंडू आउटफील्डमध्ये अतिशय वेगात सरकताना क्षेत्ररक्षणाच्या पाठीमागे धावतोय. पण शर्यत कोण जिंकेल पाहतोय आपण. आणि इथं मात्र निश्चित पंच इशारा करतायत सीमारेषा पार. आला या बॉलवरती हा लक्की चौकार. पाहतोय आपण लॉंगॉनकडे खूप मोठी गॅप आहे पाहतोय आपण. आणि चांगलं क्षेत्ररक्षण एखाद्या ॲक्शनमध्ये थ्रो करतोय.
आणि या बॉलवरती फक्त येते ती एक सिंगल. टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण बिनबाद 6. श्रीकृष्ण स्पोर्ट सापे विपक्ष फाईट पाहतोय आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा. म्हणजे एकीकडे जर पाहिलं आपण संतोष सुतार ज्ञानेश्वर सुतार असो, तर दुसरीकडे संतोष काकडे साहेबांचा संघ सध्या मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय त्यांना. फुल टॉसला प्रहार अतिशय क्लास आहे. चेंडू गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती दणदणीत चौकार. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण यावेळेस पात्र परफेक्ट टायमिंग करताना एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. चांगली सुरुवात पाहतोय आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा या टीमची. बिनबाद धावपलकर धावा आहेत त्या 11. 34 धावाचं एक सोपं समीकरण आहे, पण आता मात्र तो अतिशय सोपं बनत चाललंय. कारण की दोन्ही सलामीचे बॅटर चांगले बॅटिंग करताना खेळपट्टीवर सध्या तरी पाहतोय आपण. सबल झालंय. लाईन कुठे पण चेक करतील. इथे मात्र काय ओपन होईल. चौका की पंजा ओपन झालंय. या बॉलवरती आल्या 5 धावा तब्बल. काही क्षणामध्ये जेवणाची सुविधा होणार आहे. चला सुरई संघ आपण सर्व थांबवायचं आणि पहिले जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. पाये संघ 2 नवीन संघ पाहतोय आपण. आणि या टीमला ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी नसणार आहे, कारण की त्यांचा पहिलाच राऊंड असणार आहे या असोसिएशनमध्ये. लिटिल मास्टर ऑफ सुरई छोटा बंबाडा धमाका रुपेश आपल्या टीम सोबत आहेत. धावसंख्या 16 पाहतोय आपण. अजून एक चांगला बॉल होता, पण परत एकदा चुकी पोताना पाहतोय आपण. चेंडू परत फायनल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. इशारा काय ते पंचाचा हा आलाय चौकार. धावा 20. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा. 2 दिवसीय स्पर्धा होती. संतोषदादा काकडे आणि कंपनीची अतिशय सुंदर स्पर्धा आपण पार पडताना पाहिली. चला जेवण सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक टीमनी मात्र आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. पाठीराखणे सुद्धा जेवणाची मेजवानी आहे, तर आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. यस दर्शन आणि विजय दादा एका टीम गावाची आहेत, पण टीम फाईट पाहायला मिळेल. टेमगरपाडा आणि भादवड. रामकृष्ण नवीन रामकृष्ण आले क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी. राईट विकेट. पहिला बॉल आणि अराउंड द लेग दांडी गोल धक्का बटलाय. पहिला त्रिफळा उडवलाय बॉलरनी.
चला जेवणाची सुविधा झालेली आहे आणि हे खास आकर्षण आहे ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून आणि शुभ आगमन झालं आहे शरद म्हात्रे दादांचं, ज्यांच्या माध्यमातून पण गावदी चषक 2026 पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादोडच्या त्या ऐतिहासिक मैदानावर आणि आयोजक पाहते आपण गावदी भादोड आणि खास करून शरददादा म्हात्रे साहेब, विजय पाटील, सुजीत डॉन भाई. इनकी कहानी अलग है डॉन भाई की. आणि 7-8ला मी राहणारच आहे 2 दिवस आणि जय अंबे चषक त्याच ग्राउंडवर आणि आयोजक पाहते आपण खास जर विचार केला आपण पंढरीदादा भोईर आणि तसेच जय अंबे टेमगरपाडा आणि ऑल टीमच्या माध्यमातून त्यामध्ये निश्चित मंगा दर्शन नाईक असो की हरी जोशी असो. फुल टॉसरा फटका चांगला डाऊन द ग्राउंड. इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट नाही तर थ्रो थोडा वाईड ऑफ पाहायला मिळालं आणि 2 धावा या बॉलवरती सहज कंप्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 22. 12 धावेची आवश्यकता आहे. किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल इथून मात्र पाहायचंय. चांगला बॉल होता. इथं मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न केला पण नकारतोय. चांगलं षटक हाताळताना बॉलर पाहतोय आपण रामकृष्ण. स्वतःचं पहिला आणि या टीम कडून दुसरं षटक प्रगतीपथावर. पलटी फटका शेवटी मात्र हा फटका पाहतोय आपण. एक थोडंसं पंबलिंग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि परत एकदा खराब थ्रो पाहतोय आपण. आज मात्र श्रीकृष्ण स्पोर्ट्स आपल्या टीमसाठी चांगल्या गोष्टी घडत नाहीये कारण की त्याचा हुकमी एका जर पाहिला आपण संतोष आज माझा फ्लॉप गेला आणि त्याचा परिणाम पाहतोय की हा संघ आज ज्ञानेश्वर मागे नाहीये टीम सोबत. फाईन फटका आणि इथं मात्र परत एकदा चुकी झाली आहे. चेंडू फाईन बाउंड्री लाईन कडे फरार होतोय काय पाहायचंय आणि चेंडू मात्र पार झालाय असे पंच सांगताना सीमा रेषा पार आलंय. परत एकदा लक्की चौकार. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय. चांगला बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. अतिशय परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 29. 5 धावेची आवश्यकता आहे. येणारी 12 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 29. 5 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस पाहतोय आपण टर्न करण्याचा प्रयत्न होता अतिशय वेगात. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट. फुल टॉस वर हा प्रहारच आणि अजून एक झील ड्रॉप पाहतोय आपण.
यावेळेस पाहता आपण फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न डाव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल होता आणि परत एकदा पंच आमच्याकडे वळतील. किती धावीची आवश्यकता आता? 2 धावीची आवश्यकता आहे. चांगला विजय ग्रीष्मा 11 आमनेपडा टीमचं पाहतोय आपण. मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना तब्बल 9 विकेटनी हा विजय संपादन करेल काय? चांगला फटका परत एकदा डोलवलाय चेनुलास केवडलेकडे. 1 धाव पूर्ण आणि इथून मात्र अजून प्रतीक्षा करावी लागेल. स्कोर बरोबर. यानंतर लगेच जयंबी टेमगरपाडा टीमनी क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज राहायचे आहे. आणि आता मात्र फेब्रुवारी महिन्यात जर पहिला आपण मार्च कडे वळत आहोत आणि टेम्परेचर वाढणार आहे. त्यासाठी आपण 2 टुर्नामेंट खेळूया. त्यानंतर मात्र ब्रेक करणं गरजेचं आहे किंवा डे नाईटच्या स्वरूपात टुर्नामेंट ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर हा विजय संपादन केला आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडा. हाडलक श्रीकृष्ण सापे, हाडलक संतोष सुतारदादा, ज्ञानेश्वर मागे ऑल टीम. तर प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्याने अप्रतिम बॉलिंग केली. 2 क्रमांकाचं षटक हाताळलं तो ठरलाय अनिल. ठरलाय 2 विकेट प्राप्त करणारा. 3 विकेट. यस 3 विकेट प्राप्त केले होते अनिल. आपण या जयेश आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचे आहे. तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत अनिल ज्याने अतिशय क्लास प्रदर्शन केलं. चला आपण मोहित यांचे शुभ असते देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि त्यांच्या समेत आमचे दादा सुद्धा असतील. चेतन पठारे.